नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. अजित पवार यांना आता मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ती 100% परिस्थिती अजित पवारांना भाग पाडेल अशा प्रकारची तयार करण्यामध्ये कसे वेगवेगळे राजकीय प्रभाव आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे प्रशासकीय चौकशी. चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांनी म्हणले मला अंजली दमन याचा फोन आला होता, नंतर मला कळालेलं आहे, मी बघतो करतो पाहतो, गुळगुळ गुळगुळ त्यांनी उत्तर दिलेलं आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की पार्थ पवार यांची जी काही IT पार्क आणि डेटा सेंटरची जी काही उद्योग त्यांचा चालला होता त्याला स्टॅम्प ड्युटी माफ करणं हे आमच्या कायद्यामध्ये बसत नाही असं सांगून टाकलेलं आहे. अंबादास दानवे यांनी त्यांच्या शिवसेनेच्या पद्धतीने प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे लोकलेखा समितीचे जे अध्यक्ष जे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेले की पुण्यामध्ये किमान 1,00,000 कोटी रुपयांचे घोटाळे करण्यात आलेले आहेत, अशा प्रकारचे प्रकरण आपल्याकडे आलेले आहेत असं वक्तव्य केलेलं आहे. याचा एकूण सगळा विचार करता आणि मग जी राजकीय नैतिकता वगैरे जे सगळं पार्टी विथ डिफरन्स वगैरे जे बोललं जातं, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील ते तर असे म्हणाले होते बघा भोपाळमध्ये कि अजित पवार लाखों का घोटाळा करते, नॅशनल करप्ट पार्टी के है, उनको हम जेल में डालेंगे. नंतर काय केलं, अर्थमंत्री करून टाकलं. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं, जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री याच्याबद्दल चर्चा झाली, तशी मोदींच्या वक्तव्याबद्दल चर्चा झाली. RSS मधून प्रश्न विचारले गेले. भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते निष्ठावान नेते आणि कार्यकर्ते विचारायला लागले आणि किरीट सोमय्या जे आता जे गेल्या काही काळामध्ये गप्प आहेत ते काल बोलते झालेले की याची वेगाने चौकशी झाली पाहिजे. हे काय आहे नेमकं आणि भाजपच्या अंतर्गत गोटात आणि RSSच्या गोटात नेमकी अजित पवार यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकला जातोय. या एकूणच विषय आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. सोबतच पार्थ पवार यांनी ज्या पद्धतीचे गुन्हेगारीचे उद्योग केलेले आहेत त्याबद्दल आपण बिनधास्तपणे बोलणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, अजित पवार आणि त्यांचं एकूणच कुटुंब पार्थ पवार यांची जी काही आर्थिक गुन्हेगारीची जी चाललेली आहे त्याची जर उजळणी करायचं म्हटलं तर काही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. आता पार्थ पवार यांनी त्या कोरेगाव पार्कच्या 40 एकर जमिनीविषयी काय केलेलं हे आपण नंतर बोलू. एव्हाना महाराष्ट्राला ते कळालेलं आहे म्हणून ते वारंवार सांगत आहे, आपण नंतर शेवटी त्याच्यावर येऊ. आता उजळणी करायचं म्हटलं पार्थ पवार आणि एकूण अजित पवार कुटुंबीय तर ते काय येत आहे आणि त्याचे राजकीय संदर्भ कसे आहेत, त्याचे तपशील काय आहेत हे जरा आपण बघू. हे बघा, आयकर विभागाच्या धाडीचा तपशील. अजित पवार व पार्थ पवार यांच्याशी संबंधित प्रकरण. आयकर विभागाने 7 ऑक्टोबर 2021 रोजी अजित पवार, त्यांचे पुत्र पार्थ पवार, पत्नी सुनेत्रा पवार आणि बहिणी यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात धाडी टाकल्या होत्या. या कारवाईचा मुख्य उद्देश बेनामी मालमत्ता प्रोहिबिशन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ॲक्ट 1988 आणि काळ्या पैशांचा व्यवहारांचा तपास होता. ही कारवाई मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सातारा, अहमदनगर म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर, दिल्ली आणि गोवा येथे 70हून अधिक ठिकाणांवर करण्यात आली होती. या धाडींमुळे कुटुंबावर राजकीय दबाव वाढला आणि राष्ट्रवादी काँग्रेसने NCP यांना केंद्र सरकारचा हा राजकीय हेतू आहे असं त्यावेळेला अजित पवारांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. आता धाड्यांचं विस्तृत वेळापत्रक आणि कव्हरेज हे मुद्दामून सांगणं गरजेचं आहे बघा, कारण की आत्ता जे काही आहे ते रंगी हात पकडले गेलेले आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर अनेक गोष्टी ज्या आहेत ना राजकीय नैतिकतेला धरून तुम्ही मंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात, हे सगळं विचार करून ते केलंच पाहिजे. त्या दृष्टीने हे जो जुना तपशील आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आता बघा, पार्थ पवार यांचे घर आणि कार्यालय मुंबईतील नरिमन पॉईंट येथील निर्मल बिल्डिंग मधील अनंत मेरज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आणि पार्थ पवार यांच्या निवासस्थानी ह्या धाडी ही कंपनी पार्थ यांच्या नावावर नोंदणीकृत आहे आणि त्यांचा 2019च्या लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेला कारकिर्दीशी त्यांचा संबंध आहे वगैरे वगैरे ते सगळं आपल्याला माहिती आहे.
आता हे काय, आता ही निर्मल बिल्डिंग जी आहे ती नरिमन पॉइंटला आहे बघा, म्हणजे सोन्याचे भाव असलेली ती जागा आहे. नंतर अजित पवार यांच्या बहिणीचे घर आणि व्यवसाय. पुणे आणि कोल्हापूर येथील 3 बहिणींच्या अजित पवारांच्या निवासस्थानावर धाडी पडल्या होत्या. या बहिणी विवाहित असून 35-40 वर्षांपूर्वी लग्न झालेलं आहे आणि त्यांच्याशी संबंधित रिअल इस्टेट आणि इतर कंपन्यांवर तपास झाला. अजित पवार यांनी त्याला कुटुंबाच्या महिलांना लक्ष्य करणे असे संबोधून नाराजी व्यक्त केली होती. ती स्वाभाविक होती. त्याच्यानंतर साखर कारखाने. आता हे किरीट सोमय्या जे आहेत ते वारंवार जे काही मी जरडेश्वरला धाड घालतो, इकडं धाड घालतो वगैरे ते सगळं म्हटले होते. आणि भारतीय जनता पार्टीचे अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले होते, चक्की पिसिंग अँड पिसिंग, 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा वगैरे ते सगळे जुने संदर्भ आहेत. परंतु नंतर राजकीय मैत्री जागृत झाली आणि त्याच्यानंतर सगळा खेळ झालेला आहे. बाकी बराचसा तपशील आहे. शेवटी जाता एक शेवटचा तपशील ऐकू आपण. रिअल इस्टेट आणि इतर ठिकाणी मुंबईतील DB रियालिटी अँड शिवालिक ग्रुप या दोन रिअल इस्टेट कंपन्यावर जे पवार कुटुंबाशी लिंक आहेत तिथं धाडी पडल्या होत्या. गोवा आणि दिल्ली इतर काही प्रॉपर्टी, रिसॉर्ट वगैरे, ते दक्षिण दिल्लीतील 20 कोटी रुपयांचं घर, अशा 25 जागांची चौकशी झाली होती. आता एवढं असताना जे तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान, राजकीय नीतिमत्ता, भ्रष्टाचाराच्या विरोधात वगैरे ते सगळे बोल भारतीय जनता पार्टीचे असतात, ऐकायला मिळतात. त्या परिस्थितीमध्ये आता आज विचार ह्या गोष्टींचा का केला जातोय. मला अनेक चांगल्या वरिष्ठ अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तींनी फोन करून आपली खदखद व्यक्त केलेली आहे. त्यावरून हे बोललेलं आहे. आता पार्थ पवार यांनी जो उद्योग केला त्याच्याकडे येऊ. पार्थ पवार यांनी काय केलं, त्यांची अमेडिया ती कंपनी एंटरप्राइजेस अशी कंपनी काढली. त्या कंपनीचा पत्ता काय दिला त्यांनी, 135B21 यशवंत घाडगे नगर, शिवाजी नगर, पुणे. आता हा पत्ता का सांगितला, कारण की या पत्त्यावर अजित पवार हे राहतात आणि हाच पत्ता कशाचा आहे, अमेडिया एंटरप्राइजेसचा आहे. आता या कंपनीने काय हुशारी केली, ज्या कंपनीमध्ये पार्थ पवार हे 99% भागीदार आहेत आणि 1% भागीदार आहेत दिग्विजय पाटील, जे पद्मसिंह पाटील यांचे पुतणे आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे तालेवार आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचे ते भाऊ लागतात, त्यांच्या भावाचा मुलगा आहे. हे असं सगळं आहे. आता ते 1% पार्टनर आहे. आता मुळात ही LLP आहे, म्हणजे लिमिटेड लायबिलिटीज पार्टनरशिप आहे. किती आहे याचं भांडवल, कॅपिटल फक्त 1 लाख रुपये. यांनी 300 कोटी रुपये उभे केले. 300 कोटी रुपये कशाला उभे केले, कारण की शीतल तेजवानी नावाची वादग्रस्त जिच्यावर ईडीच्या अनेक धाडी पडलेल्या आहेत अशी व्यावसायिक महिला, हिने 2006 साली महारवतनाच्या जमिनी घेतल्या होत्या. आता ही महारवतनाच्या जमिनी ज्या आहे ना त्या विकता येत नाही. त्याच्यावर केंद्र सरकारचा बॉटॅनिकल गार्डनचा आधीच होल्ड आहे. तसं असताना महारवतनाच्या ज्यांना जमिनी मिळालेल्या आहेत अशा 273 लोकांना एक सुभाष गायकवाड नावाचा एक म्हणजे हे पॉवर ऑफ अटॉर्नी केला आणि त्याला सांगितलं की तू ह्या 273 लोकांना सांग, त्या वारसदारांना सगळ्या, की आपल्याला शासनाच्या ताब्यातून जमिनी सोडवायची. त्याच्यानंतर बाजारी मूल्यन, बाजारी भावनी, मार्केट रेटने आपल्याला ती विकायची, भरपूर आपल्याला पैसे मिळणार आहेत. या लोकांनी आपलं काय केलं, बळबळ त्याच्यावर सहाय्य करून टाकलं. आता काल ते सगळे जे वारसदार आहेत, जे मूळ महारवतनाचे ते सगळे जे मालक आहेत आणि त्यांचे वारसदार आहेत, ते रस्त्यावर आले. ते म्हटले आम्हाला 5,000, 10,000, म्हणजे काहींना ते खडकू पण मिळालं. ज्यांना व्यसन होतं त्यांना दारू पाजली, त्यांच्याकडून सहाय्य करून घेतल्या, विषय संपवला. हे झालं 2006 मध्ये. त्याच्यानंतर ह्या शीतल तेजवानी जे त्यांनी तेजीचा कारभार आणला, त्यांना पण कोणी गिराईक सापडाना. ही वादग्रस्त जमीन कोण विकत घेणार आणि कोण आतमध्ये जाणार, कारण फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, हे काही सिव्हिल सूट नाही आहे. मग त्यांना मिळाले पार्थ पवार. मग पार्थ पवारांनी ते धाडस केलं आणि 300 कोटी रुपयांचा तो व्यवहार केला.
बरं, त्याची बाजारी किंमत किती सांगितली जाते? 1800 कोटी रुपये किमान, एवढी त्याची किंमत आहे. मग सौदा कितीला केला? 300 कोटी रुपयांना केला. बरं, हे पार्थ पवार आपले मंत्रालयात म्हणजे काय राजेच, यांचे पिताश्री तिथं राजेच. हे गेले उद्योग खात्यामध्ये, तिथल्या उद्योग खात्याला सांगितलं की IT पार्क आणि डेटा सेंटर काढायचं आहे. आम्ही उद्योजक आहेत, नवीन उद्योजक आहेत. आता त्यांचे नवीन उद्योजक कसे आहेत त्याच्यात मी निर्मल बिल्डिंगपासून सगळं वाचून दाखवलेलं आहे आपल्याला. आता हे असे आहेत. मग यांनी ते सांगितलं की ते आम्हाला स्टॅम्प ड्युटीमध्ये माफ करा. स्टॅम्प ड्युटी लागणार होती 300 कोटीच्या व्यवहारावर 21 कोटी रुपये दिले. किती यांनी? फक्त गांधीच्या 500 रुपयाची नोट दिली आणि सवलत घेतली. नंतर ते मुद्रांक शुल्क वगैरे ते सगळं माफ झाल्यामुळे आनंदाने उड्या मारती जमीन आपल्या नावावर करून घेतली. आता हे जे प्रकार आहे माहिती अधिकाराच्या अंतर्गत आलं. 26 ऑक्टोबरला 2025 मध्ये, म्हणजे आत्ता गेल्या महिन्यामध्ये हे सगळं उघडकीला आलं. मग ते त्यावेळेला उघडकीला आलं. त्याच्या आधी जे उद्योग मंत्री उदय सामंत आज जे मोठ्या दिमागात म्हटले की अशा प्रकारे IT सेंटर किंवा IT पार्क किंवा डेटा सेंटरला आम्ही काही स्टॅम्प ड्युटी एक्झाम करत नाही, माफ करत नाही, पण ती कशी केली ते बघावं लागेल वगैरे वगैरे, ते असं बोलले. थोडक्यामध्ये त्यांनी काय केलं? बरं झालं हे सापडले. अधिकाऱ्यांवर ठोकून सगळं मोकळं होणार आहे. ते चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्राचे, त्यांचा तहसीलदार काय करतो, काय उद्योग चालतात, कसे कागद फिरतात, RT अंतर्गत काय उत्तरे द्यावं लागतात, हे बावनकुळेंना माहिती नाही. आणि बावनकुळे काय उत्तर देतात? मला अंजली दमानी यांचा फोन आला होता आणि मग मला कळालं, मी बघतो आणि मी करतो, झालं. त्या ह्याच्यात काय गेलं? मग जिल्हाधिकारी, मोठी जबाबदारी, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पुण्याचे, ते आले प्रसार माध्यमांसमोर. ते म्हणाले की नाही नाही याच्यात काय राजकीय दबाव वगैरे काही लक्षात न घेता आम्ही चौकशी करू वगैरे वगैरे. इतके दिवस झोपले होते, ते केलं नाही, आलं. मग 5 नोव्हेंबर उजाडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मला आत्ताच कळलेलं आहे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आता अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली सगळी चौकशी केली जाईल आणि कुणालाही माफ केलं जाणार वगैरे वगैरे, ते असं बोललेले. आता प्रश्न काय जाता जाता, जसं अंबादास दानवे म्हटले, उद्धव ठाकरे म्हटले, सगळे विरोधक बोलले आणि विशेष म्हणजे विजय वडेट्टीवार बोलले. आता हे काँग्रेस, हे विरोधक म्हणून लक्षात घेऊ नका, हे लक्षात घ्या ते जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, नेते, आणि हे देखील इकडे सत्ताधारी देखील नेते. म्हणून हा सार्वजनिक याचा शिस्तीचा नीतिमत्तेचा विचार, आणि तो कोण मोठ्या प्रमाणात मांडतं? भारतीय जनता पार्टी. मग आता हे जे विजय वडेट्टीवार आहेत हे आहेत लोकलेखा समितीचे अध्यक्ष. विधिमंडळ समिती, जी विधिमंडळ समिती आहे लोकलेखा समिती, ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण या समितीला पूर्ण अधिकार आहेत प्रत्येक गोष्टीचं ऑडिट करण्याचा, जे काही व्यवहार होतात त्याची चौकशी करण्याचा. म्हणजे कुठलंही ऑडिट, योजनेचं ऑडिट असेल, व्यवहाराचं असेल, सरकारी जमिनींचं असेल, कुठलंही ऑडिट करण्याचा अधिकार आहे. ते असं म्हणालेले आहेत की किमान पुण्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयांचा इकडं गफला झालेला आहे, इकडं तिकडं लुटले गेलेले आहेत. आता मुरलीधर मोहोळ, अमित शहा, चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यातले ताईत, त्यांनी जे जैन बोर्डिंगच्या संदर्भात जे काही उद्योग केले, आपले विशाल गोखले, बडेकर वगैरे बिल्डर, नंतर हात मोकळे झाले, गुरुदेव महाराजांसमोर नतमस्तक झाले, ते सगळं झालं. आता हे आलेलं आहे. मग आता महायुती आहे. आता जरी अमित शहा असं म्हटलेले असली की आता आम्हाला स्वबळावर लढायचं आहे विधानसभा. आता ह्या महानगरपालिका निवडणुका आहेत, तुमच्या नगर परिषदेच्या आहे, जिल्हा परिषदेच्या, याच्यामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य वगैरे ते असं बोललं जात आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचं आता लक्ष कुठं आहे की आपले हे जे 2 कुबडे आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, यांना बाजूला करायचं आणि आपला एकला चलोर करायचं. त्या याच्यात काही गेम झालेला आहे का? याच्यामध्ये तो काही संदर्भ आहे का की जाणीवपूर्वक ते केलं गेलेलं आहे? हे याचे अनेक विषय आहेत. कारण की तुमच्या इतक्या जबाबदार, एक मुरलीधर मोहोळ यांचा तो घोटाळा उघडकीला आला, नतमस्तक व्हावं लागलं. धर्मदाय आयुक्त जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत, अमोक श्यामकांत कलौती, त्यांनी केलेले व्यवहार त्यांना ते रद्द करावे लागले. इतकी नामुष्की ओढवली.
त्या परिस्थितीमध्ये हे इकडं जे चाललेलं आहे, इकडं आपला मुद्रांक घोटाळा झालेला आहे, अमुक घोटाळा झालेला आहे, कोट्यावधीची जमीन कवडी मोल भावाने, आणि जे मूळ वतनदार आहेत, जे मूळ मालक आहेत, त्यांच्या हातात काय दिलेलं आहे? त्यांच्या हातात काहीच नाही दिलेलं आहे. हे सगळं परिस्थिती आहे. आणि मग आता कसं आहे की ह्या कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल, ऑफिस ऑफ प्रॉफिट असेल, या गोष्टीच्या अंतर्गत अजित पवार येत नाहीत का? ते अर्थमंत्री आहेत. ते म्हटले की मला हे अर्थ खात्याचं IT ची धाड, अमुक धाड, हे जे माझ्या बहिणींवर, माझ्या मुलावर हे जर राजकीय सूडबुद्धीने झालं, अमुक झालं, तमुक झालं, मला हे काही समजत नाही का? मी तर ते महाराष्ट्राचा 6वा अर्थमंत्री आहेत वगैरे वगैरे, ते असं बरंच बोललेले आहेत ते. मग आता त्यांना राजीनामा द्यावा लागेल की नाही? आणि त्यांनी तो दिला पाहिजे की नाही? आणि त्यांनी तो द्यावा असा आग्रह कुणी धरला पाहिजे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरायला नको? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धरायला नको? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरायला नको? भारतीय जनता पार्टीने धरायला नको का? हाच खरा प्रश्न आहे. आणि तोच मला एका ज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ त्या व्यक्तीने विचारलेला आहे, म्हणून ही चर्चा केली. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.